छत्रपती संभाजीनगरमध्ये यूपी सारखाच बुलडोजन पॅटर्न राबवला जातोय। कारण एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल जे नुकतेच निवडून आलेले आहेत त्यांच्या घरावरती आता महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे। नाशिकच्या TCS बाबत निदा खान जी आहे ही या प्रकरणातील आरोपी या ठिकाणी काही दिवस आश्रय घेऊन होती आणि आता हेच ठिकाण जे आहे हे घर जे आहे जिथं मतीन पटेल एमआयएमचे नगरसेवक यांचं हे घर होतं आणि हे घराचं बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस जी आहे ही नगरसेवक मतीन पटेल यांना बजावण्यात आली होती। मात्र तरीही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांच्याकडून आला नाही। त्यानंतर बुलडोजरनी या ठिकाणी कारवाई जी आहे ही करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते। आपण बघतोय की बुलडोजरनी अजून सुद्धा ही कारवाई जी आहे ही या ठिकाणी सुरूच असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महानगरपालिका आणि संभाजीनगर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमातून जी आहे ही कारवाई या ठिकाणी करण्यात येते आणि कौसर पार्क नारेगावच्या कौसर पार्क परिसरातील मतीन पटेल यांचं घर जे आहे जमीनदोस्त करण्यात आलं। या ठिकाणी कालपासूनच नगरसेवक जे आहेत एमआयएमचे त्याचप्रमाणे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील हे रात्री उशिरापर्यंत ठिय्या मांडून होते। कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली होती। मात्र त्याच बरोबर जे आहे मतीन पटेल यांनी कोर्टात सुद्धा धाव घेतलेली होती। मात्र कोर्टाने याबाबत कुठलीही स्टे जो आहे हा आणलेला नव्हता। त्यानंतर अगदी घाईघाईनं सकाळच्या सुमारासच जवळजवळ सकाळी 6 वाजेपासून या कारवाईला जे आहे सुरुवात करण्यात आली आणि कौसर पार्क परिसरातील हे मतीन पटेल यांचं घर जे आहे हे आता संभाजीनगर महापालिका त्याचप्रमाणे संभाजीनगर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून जे आहे हे जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। निदा खान प्रकरणी मतीन पटेल यांच्यावर अनेक आरोप जे आहे हे करण्यात आलेले होते। सत्ताधारी आणि एमआयएममध्ये सुद्धा यावरून बरेच जे आहे ही एकमेकांविरुद्ध बयानबाजी जी आहे दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून झालेली आपल्याला बघायला मिळते आणि त्यानंतर अखेर आता ही कारवाई जी आहे करण्यात आली। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी जो आहे हा तैनात करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता या कारवाईला जी आहे ही सकाळी 6 वाजेपासून सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते। या ठिकाणी आपण बघू शकतो की ही कारवाई जी आहे ही सध्या सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी सकाळपासूनच तैनात करण्यात आलेला होता। त्याचबरोबर जे आहे मोठ्या प्रमाणे पोलीस देखील या ठिकाणी होते। रात्री उशिरापर्यंत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील या ठिकाणी ठिय्या मांडून होते। मात्र याचा कुठलाही प्रभाव जो आहे हा झालेला बघायला मिळत नाहीये आणि अखेर मतीन पटेल यांच्या या घरावरती जी आहे ही कारवाई करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते। नारेगावच्या कौसर पार्क परिसरातील हे घर असून या घराचं बांधकाम जे आहे हे अनधिकृत असल्याची नोटीस जी आहे ही पोलिसांनी या ठिकाणी बजावली होती, महानगरपालिकेने बजावली होती आणि यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई स्वतःहून मतीन यांच्याकडून करण्यात आली नाही। आणि त्यानंतर जे आहे या पद्धतीनं आता महानगरपालिका तसंच संभाजीनगर पोलीस यांनी संयुक्तपणे जे आहे या ठिकाणी हे बांधकाम जे आहे हे आता मोडून काढलेलं आहे। सकाळपासूनच मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळाली। त्याचबरोबर पोलिसांचा तगडा फौजफाटा देखील या ठिकाणी बघायला मिळाला। आता जे आहे कौसर पार्क नारेगाव छत्रपती संभाजीनगरचं या परिसरातील हे जे घर आहे हे आता पाडण्यात आलेलं आहे। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील या संदर्भात काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या 2 दिवसांपूर्वीच एमआयएमचे सर्वोच्च नेते असदुद्दीन ओवैसी हे सुद्धा जे आहेत हे शहरामध्ये तळ ठोकून होते। त्यांनी SIR संदर्भात बैठक घेतली होती। या बैठकीत सुद्धा मतीन पटेल हे गैरहजर होते। कुठलेही एमआयएम कडून मतीन पटेल यांच्या विरोधात भूमिका घेतलेली नव्हती, उलट त्यांचं समर्थन करण्यात आलेलं होतं। मात्र त्याला आता इथं प्रत्युत्तर जे आहे हे कुठे ना कुठेतरी देण्यात येत आहे आणि ही कारवाई आपल्याला या ठिकाणी केलेली बघायला मिळते। लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर।